So good morning, everyone. Today we are going to start with the next algorithm, that is AdaBoost algorithm. So we already started with ensemble technique. In ensemble there are two types of techniques, right? Bagging and boosting is there. Bagging and boosting is there. Okay. So in bagging, it works parallelly. And example is random forest. Random forest already आपण कव्हर केले त्यासाठी. बुस्टिंग म्हणजे कसं वर्क होतं? बुस्टिंग म्हणजे कसं वर्क होतो? सिक्वेन्शियली वर्क होतो. की जे वीक लर्नर्स आहेत, म्हणजे जे फीचर्स वीक आहेत त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन होतं आणि नंतर ते ॲक्युरसी इम्प्रूव्ह करतात. ठीक आहे. तर जो टोटल डेटा आहे तो प्रोव्हाइड होतो इथे ट्रेनिंग डेटा सेटला. सपोज टोटल डेटा प्रोव्हाइड केला आणि मग समजा हे मॉडेल सेपरेट करण्याचा ट्राय करतात आणि क्लिअर पॅटर्न फाइंड आउट करतात. ओके. सो ट्रेन दी वीक क्लासिफायर्स किंवा वीक लर्नर्स असं वर्क करतो. हा सुपरवाइजची टेक्निक आहे. कशाची टेक्निक आहे? सुपरवाइज मशीन लर्निंगची टेक्निक आहे. यूज फॉर रिग्रेशन ॲज वेल ॲज क्लासिफिकेशन. मोस्टली क्लासिफिकेशनलाच यूज होती, बट रिग्रेशन आणि क्लासिफिकेशन दोन्ही याच्यासाठी यूज करतात. ठीक आहे. सो कंबाईन दी डिफरंट मॉडेल्स. जसे इथं आपल्याकडे रॅन्डम फॉरेस्टसाठी डिफरंट ट्रीज होते, T1, T2, T3. हे जसे हॉरिझॉन्टल होते ना, म्हणजे पॅरलल होते, तशी इथं कसे राहतील? आता हे ट्रीजच राहतील. डिसिजन ट्रीज वर्क होतील T1, T2, T3. समजा T1 ची ॲक्युरसी 70% आहे, म्हणजे 30% एरर आहे. तोच डेटा म्हणजे जे 30% एररवाला जो डेटा आहे तो याच्यावरती जास्त फोकस केला जातो दुसऱ्या ट्रीसाठी. मग याची ॲक्युरसी काय करण्याचा ट्राय करतं मॉडेल? 75%, नंतर 78% किंवा 80% अशी ॲक्युरसी सिक्वेन्शियली ज्यावेळेस इम्प्रूव्ह होते, दॅट इज अ बूस्टिंग. म्हणजे ॲक्युरसी काय होत चालली? बूस्ट होत चालली. मॉडेलचा परफॉर्मन्स काय होतोय? बूस्ट होतोय. तर बॅगिंग आणि बूस्टिंग अशा दोन टेक्निक आहेत, हे लक्षात ठेवा. बॅगिंग पॅरलली वर्क करतं आणि बूस्टिंग सिक्वेन्शियली वर्क करतं. डिफरंट मॉडेल्स कंबाईन करतो हा आणि ऍट द लास्ट काय भेटतो तुम्हाला? इम्प्रूव्ड क्लासिफायर भेटतो. ऍट द लास्ट काय भेटतो? इम्प्रूव्ड क्लासिफायर भेटतो. याचे जे मेथड्स आहेत कसं वर्क करतो हा? तर हा वेट्स असाइन करतो. काय असाइन करतो? वेट्स असाइन करतो की मोर वेट इज असाइन टू दी वीक लर्नर्स, किंवा जे मिसक्लासिफाईड व्हॅल्यूज त्यांना जास्त वेट असाइन होऊन मग त्याच्यावरती फोकस करून परफॉर्मन्स थ्रू इटरेशन्स बूस्ट होतो. थ्रू इटरेशन्स परफॉर्मन्स काय होतो? बूस्ट होतो. ऍज परफॉर्मन्स इज इम्प्रूव्ड, ऑब्विसली रिड्यूस दी एरर्स काय होतील रे? रिड्यूस होतील. तर हा ओव्हरव्ह्यू आहे कशासाठी? आपल्या AdaBoost अल्गोरिदमसाठी. याच्या प्रोसेसेस ज्या आहेत किंवा ज्या स्टेप्स आहेत त्या वन बाय वन बघू आपण कसं वर्क करतो हा. राईट. सो इट्स अ टेक्निक फॉर लाईक टॅकलिंग क्लासिफिकेशन ॲज वेल एज रिग्रेशन प्रॉब्लेम, पण मोस्टली कशात यूज होईल? क्लासिफिकेशनसाठी यूज होईल. ठीक आहे. सुपरवाइज्ड मशीन लर्निंग अल्गोरिदम which uses the ensemble technique as a boosting, which follows the sequential path or sequential technique for the model building. ठीक आहे. तर एक मॉडेल बिल्ड होतात. याच्यामध्ये जो प्रिन्सिपल आहे म्हणजे बेसिक प्रिन्सिपल असा आहे की फर्स्ट वी बिल्ड अ मॉडेल ऑन अ ट्रेनिंग डेटा सेट, देन सेकंड मॉडेल इज बिल्ड टू रेक्टिफाय द एरर्स ऑफ द प्रेझेंट फर्स्ट मॉडेल. समजा ट्री 1 फॉर्म झाला, डिसिजन ट्री 1 फॉर्म झाला, तर याच्या हे सगळ्या ट्रेनिंग डेटासाठी फॉर्म होईल आणि याच्या जे एरर्स आहेत त्या रेक्टिफाय सेकंड मॉडेल करल. असं काय होईल? बुस्टिंग इज यूज टू रिड्यूस दी बायस ॲज वेल ॲज व्हेरियन्स इन अ सुपरवाइज लर्निंग. म्हणजे जे काही याचे इनकरेक्ट व्हॅल्यूज असतील, समजा आपण कन्फ्युजन मॅट्रिक्स वरती वर्क करतो, राईट ना. इथं काय रे? फॉल्स पॉझिटिव्ह आहे, इथं काय? फॉल्स निगेटिव्ह आहे. या दोन एरर आहेत, राईट. तर याच्यावरती तो फोकस करणार. सेकंड मॉडेल कशावरती फोकस करणार? एरर वरती फोकस करणार आणि त्या रेक्टिफाय करण्याचा ट्राय करणार. जोपर्यंत परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होत राहतोय, म्हणजे जोपर्यंत ॲक्युरसीची व्हॅल्यू कॉन्स्टंट होत नाही. समजा T4 ला 80 आली, नंतर 85 आली आणि नंतर समजा 85 येते, तर फायनल आन्सर काय येईल? 85 येईल. जोपर्यंत ती ॲक्युरसीची व्हॅल्यू कॉन्स्टंट होत नाही तोपर्यंत हा वर्क करतो, राईट. सो दिस इज ऑल अबाउट लाईक AdaBoost अल्गोरिदम. रॅन्डम फॉरेस्ट आणि AdaBoost मध्ये बेसिक डिफरन्स काय? द बेसिक डिफरन्स इज लाईक इथं रॅन्डम फॉरेस्ट मध्ये असं प्री डिफाईन्ड फिक्स लेंथ दिलेली राहते, राईट ना, विच डिवाइड दी डेटा इंटू दी इक्वल पार्ट्स. ठीक आहे. म्हणजे काही ज्या ट्री मोठे असू शकतात, काही छोटे असू शकतात. फक्त याच्यामध्ये AdaBoost मध्ये काय करतो तो? Each tree consists of one parent node and two leaf node. म्हणजे हा एक इंडिपेंडंट डिसिजन ट्री वरती वर्क होतो. हा ट्री 1, नंतर ट्री 2, नंतर ट्री 3. हे कशासाठी झालं? बुस्टिंगसाठी झालं. आणि हाच सिनारिओ जर रॅन्डम फॉरेस्टसाठी असेल तर तो असं येईल मग, राईट. आणि याचं मग काय करतात आपण? मेजॉरिटी वोटिंग कन्सिडर करतो, राईट.
सो दिस इज बेसिक डिफरन्स बिटवीन AdaBoost आणि रॅन्डम फॉरेस्ट मधला हा बेसिक डिफरन्स आहे. ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. तर AdaBoostचं मिनिंग काय आहे? ऍक्च्युली बुस्टिंग मध्ये 3 अल्गोरिदम आहेत, म्हणजे पुढे पण आहे अजून AdaBoost, देन ग्रेडियंट बूस्ट आणि XGBoost, एक्स्ट्रीम ग्रेडियंट बूस्ट, असे 3 बुस्टिंगचे अल्गोरिदम आहेत. बुस्टिंग मध्ये या 3 टेक्निक यूज करू शकतो. त्यातली आपण कुठली घेतोय? AdaBoost घेतोय. दुसऱ्या 2 पण बघू शकतो आपण, ग्रेडियंट बूस्ट आणि XGBoost कसं वर्क होतं, राईट. सो टुडे वी आर फोकसिंग ऑन AdaBoost ओनली. सो इट्स अडॅप्टिव्ह बुस्टिंग. AdaBoost म्हणजे काय की फुल फॉर्म काय याचं? अडॅप्टिव्ह बुस्टिंग. त्याचे ज्या एरर्स आहेत त्या अडॅप्ट करून मग पुढे अॅक्युरसी काय होते? इम्प्रूव्ह होते. विच इज इन सेम्बल लर्निंग. कशाच्या अंडर आहे? scikit-learn.inSemble.tree असं कॉल केलं आपण याला, बरोबर ना? लर्निंग मेथड यूज फॉर द क्लासिफिकेशन रिग्रेशन प्रॉब्लेम विच कंबाईन्स द मल्टिपल वीक मॉडेल्स. जेवढा काही एरर असेल तेवढा कंबाईन करण्याचा ट्राय करतो आणि टू क्रिएट अ स्ट्रॉंग मॉडेल फॉर द बेटर प्रिडिक्शन. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे की एरर्स रेक्टिफाय करत चालणार आहे तो सायमल्टेनियसली. इटरेशन वाईज एरर्स काय होतात? रेक्टिफाय होतात. सो विच हेल्प्स फॉर द इम्प्रूव्हिंग द अॅक्युरसी बाय फोकसिंग डिफिकल्ट केसेस अँड ऑल्सो स्टोरिंग द लार्ज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन इफिशियंटली. हा सिक्वेन्शियली बरोबर तसा वर्क करत चालतो, त्यामुळे इन्फॉर्मेशन पण काय होते? स्टोर होते. तर समजा आपण स्पॅम ईमेल डिटेक्शन एक्झाम्पल जर घेतलं, स्पॅम नॉट स्पॅम. सो इन स्पॅम ईमेल सिस्टम डिफरंट वीक क्लासिफायर्स आर यूज टू क्लासिफाय ईमेल्स ऍज अ स्पॅम ऑर नॉट स्पॅम. मग हे कसं वर्कआउट होतं? ही जर सिक्वेन्स कन्सिडर केली आपण, तर जनरली कसं वर्क करतो आपण की फॉर एक्झाम्पल इन स्टेप 1 विल प्रोव्हाइड ऑल द ईमेल्स टू आर गिवन इक्वल इम्पॉर्टन्स अँड क्लासिफाईड. की जेवढे ईमेल दिले, समजा 1000 ईमेल्स आपल्याला दिले, या सगळ्याला इक्वल इम्पॉर्टन्स देऊन ते काय होतं? डिवाइड होतं स्पॅम आणि नॉट स्पॅम, राईट. सो असाइन वेट्स टू द रॉंगली क्लासिफाईड ईमेल्स. असं नाही ना की 1000चा जो डेटा आहे याचा जर तुम्ही कन्फ्युजन मॅट्रिक्स प्लॉट केला इथं, तर समजा इट कुड बी लाईक दिस 300 नंतर 400 नंतर किती राहिले? मग आता हे करेक्टली क्लासिफाईड झाले, राईट ना? ट्रू निगेटिव्ह, ट्रू पॉझिटिव्ह, आणि हे फॉल्स पॉझिटिव्ह आहे आणि हे फॉल्स निगेटिव्ह आहे, राईट. म्हणजे 300 व्हॅल्यूज आपल्या इनकरेक्टली क्लासिफाईड झालेले आहेत. 70% अॅक्युरसी येईल आत्ताच्या केसमध्ये याची, राईट. 700 व्हॅल्यूज आर करेक्टली क्लासिफाईड. मग इथं जर समजा असं झालंय की 100 आणि 200, म्हणजे 300 व्हॅल्यूज काय तुमच्या या 300 व्हॅल्यूज मिसक्लासिफाईड आहेत. त्याच्यावरती काय करतो तो? वेट्स असाइन करतो, अँड विच इज गिवन दी हायर वेट. मग याच्यावरती फोकस करून ह्या व्हॅल्यूज कशा करेक्टली क्लासिफाईड होतील असं वर्क करतो हा. समजतंय का रे? म्हणजे वर्किंग तुमच्या लक्षात येत आहे की जो मिसक्लासिफाईड डेटा आहे त्याच्यावरती फोकस केला जातो, की जो करेक्टली क्लासिफाईड कसा होईल. समजा हा फॉल्स निगेटिव्ह आहे, तर हा फॉल्स पॉझिटिव्ह मध्ये कसा येईल नेक्स्ट इटरेशनला. समजा डिसिजन ट्री 1 ला हा सिनारिओ आता 70% आहे, तर डिसिजन ट्री 2 ला हा मे बी चेंज होऊ शकतो, राईट. इट कुड बी लाईक समजा हे 350 होईल, नंतर हे 400 होईल. मग यातल्या समजा 75 यातल्या 50 व्हॅल्यूज 25 व्हॅल्यूज करेक्टली क्लासिफाईड झाले, यातल्या 175 किंवा 175 झाल्या, राईट. तर मग आता अॅक्युरसी किती आली? फॉर एक्झाम्पल 75% येऊ शकते आता अॅक्युरसी. कळतंय का रे? अॅक्युरसी 75% होईल. म्हणजे अॅक्युरसी डे इटरेशन वाईज अॅक्युरसी काय होत चालली? इन्क्रीज होत चालली. येस, इज इट मेकिंग सेन्स एव्हरीवन? सगळ्यांना समजतंय? खुशी, तुझ्या, मंदार? ओके. सो न्यू मॉडेल इज ट्रेन फोकसिंग मोर ऑन डिफिकल्ट ईमेल्स. ठीक आहे, जे ईमेल्स करेक्टली क्लासिफाईड झाले नव्हते त्याच्यावरती जास्त फोकस करा हा. आणि ऑल मॉडेल्स आर कंबाईन टू मेक अ फायनल स्ट्रॉंग प्रिसिजन. म्हणजे फायनल जे स्ट्रॉंग प्रिडिक्शन आहे त्याच्यावरती हा जास्त फोकस करेल की मॅक्सिमम अॅक्युरसी कशी मिळेल आपल्याला याच्यामध्ये. तर मग आतापर्यंत जेवढे आपण अल्गोरिदम शिकलोय त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अॅक्युरसी तुमचा जनरली AdaBoost देईल. बुस्टिंगचे अल्गोरिदम मोस्टली जास्त अॅक्युरसी देतात. ओके. सो हाऊ इट वर्क्स? सो इट वर्क्स लाईक फर्स्ट इज इनिशियलाइज द वेट. काय करतो हा? सगळ्यात सुरुवातीला
वेट्स इनिशियलाइज करतो, असाइन इक्वल वेट टू ऑल ट्रेनिंग डेटा पॉईंट. जेवढे ट्रेनिंग डेटा पॉईंट्स आपल्याकडे समजा 1000 डेटा पॉईंट्स आहेत, त्या सगळ्या डेटा पॉईंट साठी काय होतं, इक्वल वेट असाइन होतं, राईट. सो इनिशियलाइज each sample of data set will be assigned with equal sample weight and each data point is equally important. की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जर n नंबर ऑफ सॅम्पल्स आहेत, काय घेतलेत मी, n नंबर ऑफ सॅम्पल आहे, तर सॅम्पल वेट काय येईल इथं, म्हणजे जे इथं म्हटलंय ना, असाइन इक्वल वेट टू ऑल ट्रेनिंग डेटा पॉइंट्स, सॅम्पल वेट इज इक्वल टू 1/n. n म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ डेटा पॉइंट्स, म्हणजे 1000 जर डेटा पॉइंट असतील तर किती सॅम्पल, प्रत्येक सॅम्पलला किती वेट असाइन होईल, 1/1000. फर्स्ट स्टेप क्लिअर झाली तुमची. येस, assign equal weight to all training data points. Each data point is equally important at the start. प्रत्येक डेटा पॉइंट साठी जे वेट असाइन होते ते सगळ्या सुरुवातीला सेम आहे. नंतर आपण विचार करणार की कोणाला जास्त द्यायचं, कोणाला कमी द्यायचं. जेवढे डेटा पॉइंट्स आहेत त्यांनी डिवाइड करायचं, तेवढं वेट बरोबर त्याला असाइन होतं, म्हणजे 0.001 हे प्रत्येक सॅम्पल साठी, प्रत्येक ईमेल साठी आता वेटेज आहे. इज इट ओके? थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं, बट विल सी हाऊ इट वर्क्स. येस, इज इट ओके? ठीक आहे. देन ट्रेन द फर्स्ट वीक लर्नर. पहिला वीक लर्नर ट्रेन करा तुम्हाला. सो ट्रेन अ सिंपल मॉडेल दॅट इज अ डिसिजन स्टंप. कशावरती वर्क होतं हे? ऑब्विसली इट वर्क्स ऑन अ डिसिजन ट्री. डिसिजन ट्री जसं वर्क होतं ना तसंच वर्क होतं. सो क्रिएटिंग अ फर्स्ट बेस लर्नर, किंवा त्याला काय म्हणायचंय, प्रॉपर वर्ड काय, डिसिजन स्टंप. पहिला जो बेस लर्नर क्रिएट करायचा. सो मेक अ प्रिडिक्शन ऑन अ ट्रेनिंग डेटा. सो ट्रेन अ सिंपल मॉडेल, युजली अ डिसिजन स्टंप. काय असतो तो? डिसिजन ट्री असतो किंवा डिसिजन स्टंप असतो. सो मेक अ प्रिडिक्शन, स्टंप हा वर्ड यूज केला पर्टिक्युलरली इथं. सो इट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ फीचर्स ऑफ अ डेटा सेट that has create a many number of stumps. That is, each feature has a one stump. जेवढे फीचर्स दिले समजा आपल्याकडे, समजा आता जर ईमेल असेल तर फीचर एकच राहील, पण समजा फीचर वेगवेगळे असू शकतात, राईट ना. की फॉर एक्झाम्पल आपण डायबिटिक नॉन डायबिटिक जर डिसाईड करत असू तर एज, कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर, राईट, हे असे वेगवेगळे फीचर्स असू शकतात. तर प्रत्येक फीचरसाठी एक स्टंप क्रिएट होतो. सो द स्टंप हॅज लीस्ट एंट्रॉपी और जिनी इंडेक्स विल बी सिलेक्टेड ॲज अ बेस लर्नर. समजतंय का रे? सगळ्यात जास्त चांगला वर्क कोण करतो? समजा मला बेस लर्नर किंवा बेस स्टंप सिलेक्ट करायचा आहे डिसिजन ट्री मध्ये. क्रायटेरिया काय आहे? व्हॉट इज अ क्रायटेरिया? एंट्रॉपी और जिनी इंडेक्स. कळतंय का? आता थोडं फार क्लिअर होईल, बरोबर ना. ज्याची जिनी इंडेक्स किंवा एंट्रॉपी सगळ्यात कमी तो काय कन्सिडर होईल? पहिला स्टंप कन्सिडर होईल किंवा पहिला बेस लर्नर कन्सिडर होईल. इज इट ओके? का की कमी इम्प्युरिटी आहे. लेस एंट्रॉपी, 0 एंट्रॉपी म्हणजे, किंवा मग जेवढे ऑप्शन दिले, समजा 4 फीचर आहे तुमच्याकडे, त्या 4ला सगळ्यात कमी वाली जी एंट्रॉपी असेल तो काय कन्सिडर होईल? बेस लर्नर कन्सिडर होईल. येस, कळतंय? सगळ्यात कमी एंट्रॉपी किंवा सगळ्यात कमी जिन इंडेक्स ज्याला असेल तो बेस लर्नर कन्सिडर झाला, राईट. नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायचंय? इन थर्ड स्टेप वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द एरर. सो कम्पेअर प्रिडिक्टेड वर्सेस ऍक्च्युअल व्हॅल्यूज. काय करायचे? कम्पेअर प्रिडिक्टेड आणि ऍक्च्युअल व्हॅल्यूज कम्पेअर करायचे. एक मॉडेल ट्रेन केलं तुम्ही डिसिजन ट्रीचं. सो फाइंड हाऊ मेनी पॉइंट्स आर रॉंगली क्लासिफाईड अँड कम्प्युट द एरर रेट. कसं कम्प्युट करायचा हा? की टोटल एरर म्हणून टर्म येते इथं. टोटल एरर, कॅल्क्युलेट टोटल एरर इज इक्वल टू नंबर ऑफ मिसक्लासिफाईड व्हॅल्यूज. की फॉर एक्झाम्पल आपण डायबिटिक नॉन डायबिटिक असं डिसाईड करतोय, तर FP आणि FN जेवढ्या काय व्हॅल्यूज असतील, समजा 300 डेटा पॉइंट्स काय झालेत? मिसक्लासिफाईड झाले, आणि टोटल डेटा पॉइंट्स किती होते तुमच्याकडे? 1000 होते, राईट. सो नंबर ऑफ मिसक्लासिफाईड टू दी नंबर ऑफ सॅम्पल्स इन अ डेटा सेट किती आलं मग हे? येस, हाऊ मच इट विल बी? 30% विल बी द एरर ओव्हर इयर, किंवा 0.3 असं म्हणू शकतो, राईट. 0.3 will be the error. So compute the error rate in next. So total error is the sum of all the errors in classified records of the sample weights. तर एरर कॅल्क्युलेट करायची. नंतर काय झालं पाहिजे? इन्क्रीज द वेट ऑफ मिसक्लासिफाईड डेटा. किती डेटा मिसक्लासिफाईड आहे दादा? हाऊ मच डेटा इज मिसक्लासिफाईड? 300 डेटा पॉइंट्स आर मिसक्लासिफाईड, की जे ऍक्च्युअली FP आणि FN आहे, राईट ना. फॉल्स पॉझिटिव्ह आणि फॉल्स निगेटिव्ह किती रेकॉर्ड्स आहेत तुमच्याकडे? फॉल्स पॉझिटिव्ह आणि फॉल्स निगेटिव्ह किती रेकॉर्ड आहेत? 300. सो इन्क्रीज द वेट टू दीज 300 रेकॉर्ड्स अँड डिक्रीज वेट टू दी करेक्टली क्लासिफाईड. करेक्टली क्लासिफाईड वर वर्क करायची गरज नाही ना, की जो डायबिटिक ऍज अ डायबिटिक कन्सिडर झाला आहे आणि जो नॉन डायबिटिक होता तो नॉन डायबिटिक कन्सिडर झाला, याच्यावरती वर्क करण्याची गरज नाही. कुठे फोकस करायचं तुम्हाला? FP आणि FN एरर वरती फोकस करायचंय.
सो increase the weight to the misclassified value so model can focus on the difficult cases. तर काय झालं पाहिजे मग यांनी डिफिकल्ट केसेस वरती जास्त फोकस केला पाहिजे आणि इन्क्रीज द वेट ऑफ मिसक्लासिफाईड व्हॅल्यू डिक्रीज द वेट ऑफ करेक्टली क्लासिफाईड व्हॅल्यू फोकस ऑन मोर डिफिकल्ट केसेस. याच्यासाठी आता फॉर्म्युला आहे की त्याच्यासाठी तो काय कॅल्क्युलेट करतो आधी कॅल्क्युलेट करतो तो परफॉर्मन्स. काय कॅल्क्युलेट करतो परफॉर्मन्स. तर तो परफॉर्मन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला इथं फॉर्म्युला फक्त लिहून ठेवतो मी की परफॉर्मन्स ऑफ अ स्टंप परफॉर्मन्स ऑफ अ स्टंप असा एक फॉर्म्युला आहे. तर तो बॅक एंडला फॉर्म्युला असा यूज करतो की 1/2 लॉग ऑफ 1 मायनस टोटल एरर डिवायडेड बाय टोटल एरर फाइंड आउट केली आपण. कशी फाइंड आउट केली नंबर ऑफ मिसक्लासिफाईड व्हॅल्यूज डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू 0.3 काय होती टोटल एरर होती. मग हा फॉर्म्युला कन्सिडर करून तो परफॉर्मन्स फाइंड आउट करतो राईट. सो वेट कसे असेल होतील दादा वेट परफॉर्मन्स फाइंड आउट केल्यानंतर वेट्स अपडेट करतो हा. तर न्यू सॅम्पल वेट जे आहे ना अपडेट होण्यासाठी न्यू सॅम्पल वेट इज इक्वल टू जे काय ओल्ड सॅम्पल वेट असेल त्या सॅम्पलसाठीचं ओल्ड वेट इन टू ई रेस टू प्लस मायनस अल्फा. व्हॉट इज अल्फा दॅट इज अ परफॉर्मन्स म्हणजे काय अल्फाची व्हॅल्यू आहे. मग न्यू सॅम्पल वेट त्याला असाइन होतं ठीक आहे. नंतर नॉर्मलाइज वेट पण फाइंड आउट केलं जातं की इच सॅम्पल पॉईंट डिवायडेड बाय सम ऑफ ऑल सॅम्पल पॉईंट्स आणि मग कुठपर्यंत चालतं हे फायनल प्रिडिक्शन पर्यंत जातं ठीक आहे. सो ट्रेन अ नेक्स्ट लर्नर ट्रेन अ न्यू मॉडेल युझिंग अपडेटेड वेट्स. न्यू मॉडेल अपडेट करण्यासाठी न्यू सॅम्पल वेट फाइंड आउट करण्यासाठी तो काय करतो ओल्ड सॅम्पल वेट इंटू ई रेस टू प्लस मायनस अल्फा कसा फाइंड आउट करायचं ते सांगितलंय राईट. सो ट्रेन अ नेक्स्ट लर्नर प्रोसेस रिपीट करायची रिट्रेन अँड अपडेट द वेट मल्टिपल इटरेशन्स परफॉर्म होतं त्याच्यामध्ये. रिपीट द प्रोसेस ट्रेनिंग अँड अपडेटिंग द वेट्स कंटिन्यू फॉर द मल्टिपल इटरेशन्स. असाइन मॉडेल वेट्स असाइन करा बेस्ड ऑन द अॅक्युरसी. मोर अॅक्युरेट इज इक्वल टू हायर परफॉर्मन्स. हे अल्फा 1 अल्फा 2 अल्फा 3 च्या व्हॅल्यू कोणत्या आहेत परफॉर्मन्स ऑफ द स्टंप आहे. दोज आर कॅल्क्युलेटेड फ्रॉम दी टोटल एरर. मग असे नंबर ऑफ मॉडेल्स ट्राय केल्यानंतर मोर अॅक्युरेट मॉडेल इज इक्वल टू हाय परफॉर्मन्स आणि सगळे वीक लर्नर्स कंबाईन करून युझिंग वेटेड वोटिंग टू गेट अ फायनल आउटपुट. रिझल्ट कशावरती देईल तो स्ट्रॉंगर क्लासिफायर साठी देईल. कशावरती देईल स्ट्रॉंगर क्लासिफायर साठी देईल. ओके सो दिस इज हाऊ इट विल वर्क. नंतर अजून काय म्हणू शकतो आपण याला अल्फा 1 अल्फा 2 अल्फा 3 दीज आर द व्हॅल्यूज ऑफ परफॉर्मन्स. मॉडेल 1 मॉडेल 2 आणि मॉडेल 3 याच्यातली जास्ती अॅक्युरसी कशी मिळेल याची अॅक्युरसी तुम्हाला फायनल आउटपुट बाय वेटेड वोटिंगने मिळेल. तर काय काय गोष्टी डिस्कस केल्या आपण याच्यामध्ये आता. येस वेट इनिशियलाइज करायचे की जे सगळ्यांसाठी इक्वल राहतील. नंतर फर्स्ट वीक लर्नर कसा डिसाइड केला जातो की त्याची एंट्रॉपी सगळ्यात जास्त आहे तो फर्स्ट लाईक बेसिक स्टंप घ्या कॅल्क्युलेट करा एरर बाय युझिंग द फॉर्म्युला की जेवढे मिसक्लासिफाईड रेकॉर्ड्स आहेत डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ रेकॉर्ड्स. नंतर वेट अपडेट करण्यासाठी आधी परफॉर्मन्स फाइंड आउट करावं लागेल. परफॉर्मन्स कॅल्क्युलेट करा टोटल एररच्या फॉर्म्युल्यावरून. नंतर न्यू सॅम्पल वेट असाइन झालं पाहिजे बाय युझिंग अ ओल्ड सॅम्पल वेट ई रेस टू प्लस मायनस अल्फा. तर ही प्रोसेस कंटिन्यू करतो जोपर्यंत वेट अपडेट होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस काय करतो कंटिन्यू करतो. इटरेट थ्रू दीज स्टेप्स अंटिल अँड अनलेस लो ट्रेनिंग एरर इज अचीव्ड. जोपर्यंत कमीत कमी एरर अचीव होत नाही किंवा अशी एक सिच्युएशन येते की तिथं प्रोसेस स्टॉप होती नंतर अॅक्युरसी इन्क्रीज होत नाही. ओके सो दिस इज हाऊ इट विल वर्क. तर ही टोटल प्रोसेस आहे याच्यासाठी. हे वीक लर्नर जे आपण बोलत होतो की वीक लर्नर जनरली काय आहे दिस वीक लर्नर इज जनरली डिसिजन स्टंप आहे की 1 लेवल डिसिजन ट्री यस नो असं जिथं वर्क होत असेल दॅट इज समजा आपण असं कन्सिडर केलं डिसिजन ट्री 1 लेवल डिसिजन ट्री असतो. एक फीचर कन्सिडर केला आणि थ्रेशोल्ड देतो आपण त्याला बरोबर ना. एज लेस दॅन 30 येस तर क्लास ए नो क्लास बी असं राईट. येस नो वरती एवढा जो आहे दॅट इज अ डिसिजन स्टंप किंवा डिसिजन वीक लर्नर म्हटलं जातं त्याला. व्हॉट इज अ वीक लर्नर अ सिम्पल क्लासिफायर दॅट मेक अ बेसिक डिसिजन. येस नो डिसिजन वरती जे काय वर्क होतं दॅट इज वीक लर्नर. स्लाइटली बेटर दॅन द रॅन्डम गेसिंग. 50% गेसिंग जे यूज करतो ना रॅन्डम गेसिंग त्याच्यापेक्षा हे बेटर आहे. इन ॲडाबूस्ट इज युजली डिसिजन स्टंप. हीच गोष्ट ॲडाबूस्ट मध्ये काय म्हणून कन्सिडर केली जाते डिसिजन स्टंप म्हणून कन्सिडर केली जाते. विच कंबाईन्स द मल्टिपल वीक लर्नर्स टू फॉर्म अ स्ट्रॉंग क्लासिफायर. ठीक आहे
स्ट्रॉंग क्लासिफायर फाइंड आउट करण्यासाठी हे मल्टिपल वीक लर्नर्स आपण कंबाईन करतो इन AdaBoost, राईट. सो व्हॉट इज अ रोल इन AdaBoost? की अ वीक लर्नर इज इक्वल टू सिम्पल मॉडेल विथ लो अॅक्युरसी. आणि याचा रोल काय AdaBoost मध्ये की ट्रेन अ वीक लर्नर 1 डिसिजन स्टंप. नंतर वेट्स काय करायचे त्याचे, ज्याच्यासाठी व्हॅल्यूज इनकरेक्टली क्लासिफाईड झाले त्याच्या वेट्स इन्क्रीज करा, अपडेट करा, फोकस ऑन एरर्स, एररवरती फोकस करा. तर हे काय झाले पाहिजे, करेक्टली क्लासिफाईड झाले पाहिजेत पॉइंट्स. ठीक आहे. ट्रेन वीक लर्नर 2 असं 3 अँड गो लाईक अँड सो ऑन. सो कंबाईन ऑल वीक लर्नर्स अँड वेटेड वोटिंग काय देईल तुम्हाला, स्ट्रॉंग क्लासिफायर देईल. ठीक आहे. सपोज डेटा सेट आहे आपल्याकडे, एक्झाम्पल दिलंय ईमेल नॉट ईमेल. ईमेल मध्ये स्पॅम आणि नॉट स्पॅमचं युजिंग 2 फीचर्स. ही फीचर ईमेल लेंथ इज 500. काय कन्सिडर केली, ईमेलची लेंथ कन्सिडर केली आहे, हॅज कीवर्ड फ्री. ठीक आहे. 2 गोष्टी कन्सिडर केल्या, 2 फीचर याच्यामध्ये, की एक लेंथ घेतलेला, ईमेलची लेंथ किती आहे टेक्स्टची, आणि फ्री कीवर्ड आहे का, राईट. इज लेंथ ग्रेटर दॅन 500 or not? Yes. If length is greater than 500, mark it as a spam and else not spam. म्हणजे सिंगल स्प्लिट रूल झाला, राईट. नंतर हाऊ इट विल वर्क, कसं वर्क करायला आता हा, की फर्स्ट कंडिशन चेक केली, ईमेल लेंथ 500, राईट. इफ येस प्रिडिक्ट स्पॅम, नो प्रिडिक्ट नॉट स्पॅम. ओके. आणि दुसरं फीचर काय यूज करू शकतो मी, इज अ कीवर्ड फ्री, येस नो, मग स्पॅम आणि नॉट स्पॅम त्याच्यावरती डिसाईड करा, राईट. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. नेक्स्ट, वाय इट इज युज्ड इन AdaBoost. सिंपल आणि फास्ट मेथड आहे विच मेक्स द क्विक डिसिजन्स. फास्ट वर्क करतो हा. बुस्टिंगचे जे अल्गोरिदम आहे खूप फास्ट वर्क होतात आणि जी अॅक्युरसी ती पण जास्त मिळते याच्यामध्ये. फोकस ऑन डिफिकल्ट डेटा आफ्टर वेट अपडेट अँड मेनी स्टम्प्स टुगेदर. म्हणजे वेगवेगळे नंबर ऑफ स्टम्प्स क्रिएट करतो. असं नाही की 3-4 स्टम्प्स मध्ये वर्क होतं. नंबर ऑफ स्टम्प्स आर क्रिएटेड टुगेदर टू मेक अ पॉवरफुल अल्गोरिदम. So weak learner plus iterations plus weight update which gives you the strong AdaBoost classifier. इथं क्लासिफायर म्हटलंय बट रिग्रेशनला पण हा वर्क करतो. वीक लर्नर नंबर ऑफ टाइम्स इटरेशन्स परफॉर्म करून वेट्स अपडेट होतात आणि स्ट्रॉंग AdaBoost क्लासिफायर वर्क करतो, राईट. हेच जर तुम्हाला रिग्रेशन साठी वर्क करायचं असेल तर रिग्रेशन साठी कसं वर्क होतं, तर याच्यासाठी रिग्रेशनचं जे व्हर्जन आहे आता जे करंटली यूज होते ते AdaBoost R2 म्हणून व्हर्जन आहे, R2. ठीक आहे. हाऊ इट वर्क, सिमिलर एकदम, म्हणजे त्याच्या एक एकच वर्क करतोय, बरोबर ना, एक एकच डिसिजन ट्री फॉर्म होतोय. पहिल्याची अॅक्युरसी इम्प्रूव्ह होणार सेकंड मध्ये. सो इट विल वर्क सिमिलर टू क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन सारखंच वर्क करेल विच विल ट्रेन द मल्टिपल वीक लर्नर्स. ऑफन डिसिजन ट्रीज असतात ते, जे काही स्टम्प्स फॉर्म होतात ते डिसिजन ट्रीज असतात सिंगल स्टेप. फोकसेस मोर ऑन डेटा पॉइंट्स विथ हायर प्रिडिक्शन एरर्स विच कंबाईन्स द मॉडेल युजिंग द वेटेड एव्हरेजिंग इन्स्टेड ऑफ वोटिंग. वोटिंग नाही यूज करत हा, वेटेड एव्हरेज यूज करतो, राईट. कॉमन बेस लर्नर जो आहे तो काय, डिसिजन ट्री रिग्रेसर यूज होईल, शॅलो ट्री किंवा डिसिजन स्टम्प असं म्हणू शकतो आपण त्याला. वेन टू यूज AdaBoost फॉर रिग्रेशन, वेन डेटा इज नॉइझी बट पॅटर्न एक्झिस्ट, की काहीतरी पॅटर्न आहे त्याच्यामध्ये, इनपुट आणि आउटपुट मध्ये काहीतरी रिलेशन आहे. वेन सिम्पल मॉडेल इज अंडर परफॉर्म, की ज्यावेळेस आपण लिनियर रिग्रेशन यूज करतो किंवा के नियरेस्ट नेबर रिग्रेसर यूज केला आपण, आणि त्यावेळेस मॉडेल आपलं अंडर परफॉर्मिंग आहे. अंडर परफॉर्मिंग म्हणजे कमी अॅक्युरसी देते, तर मग आपण AdaBoost ला जाऊ शकतो. वेन यू वॉन्ट बुस्टिंग विदाउट हेवी कॉम्प्लेक्सिटी, आपल्याला रिझल्ट चांगले पाहिजेत विदाउट क्रिएटिंग अ मच कॉम्प्लेक्स मॉडेल, त्यावेळेस आपण हे यूज करतो रिग्रेशनसाठी. ठीक आहे. क्लासिफिकेशन आणि रिग्रेशनचे जर आपण डिफरन्सेस बघितले, की डिफरन्सेस, व्हॉट आर द डिफरन्सेस, आउटपुट कशामध्ये येईल, क्लास लेबल्स मध्ये येईल. अरिस्टेटोसा व्हर्सिक्युलर व्हर्जिनिका, पर्सन डायबेटिक नॉन डायबेटिक, लोन अप्रूव्ड डिक्लाइन. नंतर रिग्रेशन मध्ये काही कंटिन्युअस व्हॅल्यूज येतील आउटपुटच्या, बरोबर ना. सेल प्रिडिक्ट करतोय, सॅलरी प्रिडिक्ट करतोय, प्राइस प्रिडिक्ट करतोय, राईट. एरर कशावरती, मिसक्लासिफाईड सॅम्पल वरती, FP आणि FN या सॅम्पल वरती हा फोकस करल. हाय रेसिड्युअल एरर, प्रिडिक्टेड आणि ऍक्च्युअल व्हॅल्यूज मधला जो डिफरन्स आहे त्याच्यावरती फोकस करल. फायनल आउटपुट जे आहे ते वेटेड वोटिंग वरती येईल आणि हे वेटेड ऍव्हरेज वरती येईल, म्हणजे मीन कन्सिडर करेल, राईट. सो क्लासिफिकेशन प्रिडिक्ट दी कॅटेगरीज. क्लासिफिकेशन काय प्रिडिक्ट करतं, कॅटेगरीज प्रिडिक्ट करतं. वाईल रिग्रेशन प्रिडिक्ट दी न्यूमरिकल व्हॅल्यू युजिंग एरर फोकस्ड बुस्टिंग. जेवढे काही एरर येते त्याच्यावरती फोकस करून हा बुस्टिंग थ्रू वर्क होईल. इज इट ओके गाईज? शेवटचा अल्गोरिदम आहे त्यामुळे थोडासा टफ जाऊ शकतो, बट आय होप इट विल मेक सेन्स. म्हणजे मी जे बोलतोय ते तरी कळतंय, परत व्हिडिओ बघून कळून जाईल आणि थोड्याफार नोट्स तुम्हाला प्रिपेअर करावं लागतील, करेक्ट.
याचं जर आर्किटेक्चर आपण आता जर समराईज केलं तर आर्किटेक्चर कसं वर्क होतंय. AdaBoost build a strong model by combining multiple weak learners. वीक लर्नर्स म्हणजे काय, ज्याला एरर जास्त आहे, राईट. सिक्वेन्शियली इनपुट डेटा दिला आपण, फीचर प्लस टार्गेट प्रोव्हाइड केले, याला इनिशियलाइज वेट्स इनिशियलाइज केले, इक्वल वेट इनिशियलाइज होतात, जेवढे काही डेटा पॉइंट्स आहेत डिवायडेड, म्हणजे त्याचा थोडक्यात इनवर्स घेतला जातो. ठीक आहे. समजा 2000 डेटा पॉइंट्स आहेत तर प्रत्येक डेटा सॅम्पलसाठी किती वेट जाईल, 1/2000. ट्रेन वीक लर्नर, ज्याला एंट्रोपी सगळ्यात कमी तो कन्सिडर करा. डिसिजन स्टम्प, क्रिएट फर्स्ट मॉडेल H1, राईट. नंतर एरर्स इव्हॅल्युएट करा. एरर इव्हॅल्युएट करून एरर कॅल्क्युलेट नंतर आयडेंटिफाय हार्ड सॅम्पल्स की जे करेक्टली क्लासिफाईड झालेले नाहीयेत, मिसक्लासिफाईड आहेत, त्यांच्यावरती फोकस करा. ठीक आहे. अँड अपडेट दी वेट्स अपडेट करून मग काय, नेक्स्ट परत ट्रेन नेक्स्ट लर्नर, क्रिएट S2 S3 अप टू HM, जेवढे काही आपण मॉडेल्स क्रिएट करू शकतो, जोपर्यंत अॅक्युरेसी इम्प्रूव्ह होत नाही, परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होत नाही, तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू करायची, इटरेशन्स परफॉर्म करायचे. आणि फायनल स्ट्रॉंग मॉडेल जे असेल क्लासिफिकेशनसाठी वेटेड वोटिंग देईल, आणि रिग्रेशनसाठी कसं वर्क होईल, वेटेड ऍव्हरेज वरती वर्क होईल. वोटिंग आणि ऍव्हरेज हे दोन वर्ड लक्षात ठेवा. सो AdaBoost इज अ सिक्वेन्शियल ट्रेनिंग प्लस giving the weights to the misclassified records and model combination which gives you the higher performance. So why AdaBoost works? So focuses more on a previous error, की मागच्या मॉडेलचे ज्या एरर्स आहेत त्याच्यावरती जास्त फोकस करतो हा, which boost the weak models into the strong ensemble models, reduces the bias and improves the accuracy, which works for the regression and classification. याचे जे हायपर पॅरामीटर्स आहेत, तर डिसिजन ट्री साठी जे पॅरामीटर्स आहेत ते सेम राहतील. त्याच्यात अजून काय ऍड करू शकतो आपण, की एन एस्टिमेटर, किती वीक लर्नर्स तुम्हाला फॉर्म करायचे, लर्निंग रेट जो ठेवलाय अल्फा तो काय ठेवायचा आहे, परफॉर्मन्स. नंतर बेस एस्टिमेटर, की ट्री स्टम्प कोणता यूज करायचा आहे. ओके. सो दीज विल बी द हायपर पॅरामीटर्स. मॉडेल बिल्ड करताना आपण परत बघू याला. ओके. इफ वी टॉक अबाउट द ऍडव्हान्टेजेस, ऑब्विसली आतापर्यंत जेवढे मॉडेल घेतलेत आपण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अॅक्युरसी तुम्हाला AdaBoost देईल जर तुम्ही कम्पेअर करायला गेले तर. सिम्पल अँड इझी टू यूज, जास्त काही म्हणजे असं फॉर्म्युलेट करण्याची गरज पडत नाही. वर्क्स वेल विथ वीक लर्नर्स, जे फीचर इम्पॉर्टंट नाही किंवा जे तुम्हाला प्रॉपर आन्सर देत नाही त्याच्यासाठी पण प्रॉपर वर्क करतंय. इम्प्रूव्ह दी परफॉर्मन्स स्टेप बाय स्टेप, जी काही प्रोसेस आहे ती कशी रे, सिक्वेन्शियल आहे आणि स्टेप बाय स्टेप आहे. एका मॉडेलची एरर पुढचं मॉडेल काय करते, रेक्टिफाय करते. एका मॉडेलची एरर पुढचं मॉडेल काय करते, रेक्टिफाय करते. विच रिड्युसेस दी बायस अँड व्हेरियन्स. बायस आणि व्हेरियन्स म्हणजे काय, की ज्या व्हॅल्यूज आहेत त्या क्लोजली रिलेटेड, की एरर पण कमी आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशन पण कमी. ठीक आहे. म्हणजे समजा असं जर कन्सिडर केलं आपण, प्रिसिजन म्हणू शकतो त्याला, प्रिसिजन आणि एरर, की व्हॅल्यूज क्लोजली रिलेटेड पण आहेत आणि एक्झॅक्ट टार्गेट वरती पण आहेत. आणि समजा व्हॅल्यूज अशा आहेत तुमच्या, तर याच्यामध्ये व्हेरियन्स जास्त आहे. ठीक आहे. व्हॅल्यूज क्लोजली रिलेटेड नाही आणि व्हेरियन्स जास्त आहे. ओके. सो बायस अँड व्हेरियन्स ट्रेड ऑफ पण प्रॉपर अरेंज करतो, ऑप्टिमाइज्ड व्हॅल्यू देतो. नॉइज डेटासाठी सेन्सिटिव्ह आहे कॉन्स मध्ये, किंवा सेम टाइम इट इज हॅव्हिंग सम चॅलेंजेस ॲज वेल. अफेक्टेड बाय आउटलायर्स, आउटलायरला प्रॉपर वर्क करत नाही हा. कॅन बी स्लो फॉर द लार्ज डेटा सेट. कम्प्युटेशन पॉवर थोडीशी हाय लागते याला वर्क होण्यासाठी. रिक्वायर्ड प्रॉपर ट्युनिंग, की ज्या व्हॅल्यूज आपण प्रोव्हाइड करतोय त्या प्रॉपर ट्यून केलेल्या पाहिजे. देन इट विल वर्क वेल, राईट. ऍप्लिकेशन वी कॅन फाइंड इन स्पॅम ईमेल डिटेक्शन. आतापर्यंत जे ऍप्लिकेशन यूज केलेत आपण त्या सगळ्या याच्यामध्येच यूज होतं. फेस डिटेक्शन, कम्प्युटर व्हिजन म्हणून एक लायब्ररी CV2 न्यूरल नेटवर्क मध्ये यूज होते अंडर CNN, कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क अंडर यूज होते. त्याच्यामध्ये पण याचे ऍप्लिकेशन्स आहेत. मेडिकल डायग्नोसिस मध्ये डायबेटिक, नॉन डायबेटिक, कॅन्सर, नॉट कॅन्सर. नंतर इमेजेस वरून जर काही प्रिडिक्शन करायचं असेल, इन दॅट ऑल्सो वी कॅन फाइंड ऍप्लिकेशन. फ्रॉड डिटेक्शन इन बँकिंग, कस्टमर चर्न मध्ये यूज करू शकतो, म्हणजे कस्टमर आपल्या सोबत राहील की नाही राहील. टेक्स्ट क्लासिफिकेशन मध्ये पण, स्पॅम ईमेल फिल्टरिंग, नंतर सेंटिमेंट अनालिसिस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, या सगळ्यामध्ये याचे ऍप्लिकेशन्स मिळतात. ओके. इफ वी टॉक अबाउट लाईक अ की नोट समरी फॉर दिस AdaBoost, विच इज पॉवरफुल इनसेम्बल टेक्निक or powerful ensemble learning algorithm which combines, हा वर्ड इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, which combines multiple weak models to form a strong model. की ज्या मॉडेलला एरर आहे ते मॉडेल त्या एरर वरती जास्त फोकस करून त्या एरर कमी करण्याचा हा ट्राय करतो. रेक्टिफाय हा एक वर्ड आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. इट इम्प्रूव्ह द अॅक्युरसी बाय फोकसिंग मोर ऑन मिसक्लासिफाईड डेटा. जेवढा डेटा मिसक्लासिफाईड झाला फर्स्ट मॉडेलकडून तो सेकंड मॉडेल रेक्टिफाय करतोस, परत त्याच्यात कमी झाल्यानंतर सेकंड मॉडेलची एरर
थर्ड मॉडेल रेक्टिफाय करतो. सो अँड लर्निंग फ्रॉम द मिस्टेक स्टेप बाय स्टेप विच मेक इफेक्टिव्ह फॉर मेनी क्लासिफिकेशन प्रॉब्लेम. तर ही जी प्रॉपर्टी आहे ना, मिसक्लासिफाईड व्हॅल्यूज करेक्टली क्लासिफाईड करण्याची, ती जास्त इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? क्लासिफिकेशन प्रॉब्लेमसाठी. क्लासिफिकेशन प्रॉब्लेम मध्ये हा मेजर रोल प्ले करतो. ठीक आहे. तर आता हे दोन्ही अल्गोरिदमची जर समरी पाहिली आपण, तर काय कशाचे मेथड आहेत रे या? दीज आर द इनसेम्बल टेक्निक. काय आहेत? इनसेम्बल टेक्निक कशासाठी यूज आहेत? दोन आहेत. काय आहेत? बॅगिंग. बॅगिंगचा दुसरा वर्ड काय आहे? बॅगिंगला अल्टरनेट वर्ड काय आहे? बूट स्ट्रॅप ऍग्रिगेशन. एक्झाम्पल काय बॅगिंगसाठी? बॅगिंगसाठी एक्झाम्पल काय आहे? रॅन्डम फॉरेस्ट. बुस्टिंगसाठी एक्झाम्पल काय आहेत? बुस्टिंगच्या ह्याच्यामध्ये अल्गोरिदम्स कोणते येतात? फर्स्ट दॅट इज ऍडा बूस्ट, ऍडॅप्टिव्ह बुस्टिंग, जो आता घेतला तो. अजून एक आहे ग्रेडियंट बुस्टिंग, ग्रेडियंट बुस्टिंग. आणि शेवटचा कोणता आहे? शेवटचा कोणता आहे? एक्झिट बुस्टिंग. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट अबाउट द इनसेम्बल टेक्निक. ओके. सो दिस वॉज द पार्ट फॉर टुडे सेशन. ऍडा बूस्ट साठी एवढं कव्हर करायचं होतं. याचं इम्प्लिमेंटेशन आपण नेक्स्ट सेशनला घेऊ. आय होप इट इज क्लिअर. जर काही डाऊट असेल तर विचारा. येस, काही डाऊट असेल तर विचारा. नो? थँक्यू गाईस.